अभिवादनात सहभागी झालेले आहेत. स्वागत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्माननीय मराठवाड्याचे अध्यक्ष सुखदेवजी चिखलीकर दादा, त्याचबरोबर आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय सुरेशजी गायकवाड दादा, युवा नेते मनीषजी कांबळे, शिवाजी सोनकांबळे साहेब, भगवानजी गायकवाड आणि सर्व टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो. पडदा गरिबीचा फाडलास तू, पती दूरदेशी धाडलास तू. आई रमाई, काय तुझा त्याग मी शब्दात मांडू शकत नाही, गीतात मांडू शकत नाही, एवढा आई रमाईचा त्याग आहे. कारण ओलांडली ना सासरची सरहद रमाईने, ओलांडली ना सासरची सरहद रमाईने, गरिबीतून करून दाविले जीवन सिद्ध रमाईने. संसार गरिबीचा असताना पाटील पुरवून दाविले साहेबांची जिद्द रमाईने, साहेबांची जिद्द रमाईने. म्हणून पडदा गरिबीचा फाडलास तू, पती दूरदेशी धाडलास तू. गरिबीचा हा डोंगर उभा फोडलास तू, गरिबीचा हा डोंगर उभा फोडलास तू. साहुनी त्या दुखाला सुख मानलं, साहुनी त्या दुखाला सुख मानलं. तू भीमाच्या घरातील शुभ्र चांदण, तू भीमाच्या घरातील शुभ्र चांदण. मानमा मानमा काय वरण तुझं नांदन, मानमा काय वरण. रमा, तू चंदनाची चंदन मोठी, तू चंदनाची चंदन मोठी, सुगंधित केली भीमाची पुटी. तू चंदनाची चंदन मोठी, सुगंधित केली भीमाची कुटी. मग खचली सना तू संकटी असताना एकटी ग, खचली सना तू संकटी असताना एकटी ग. हो
आई रमाई परदेशात शिकायला बाबासाहेब आणि इकडं मायदेशात एकट्या रमाई आपला संसार सांभाळत आहेत, आपल्या लेकरांना सांभाळत आहेत, संसार चालवत आहेत, पैका जमा करून साहेबांना शिक्षणासाठी देत आहेत. मग ज्या आई रमाईला आम्ही आई मानतो, आम्ही सांगलं पाहिजे, आम्ही पाहिलं पाहिजे की आमच्यामध्ये आई रमाईचे किती गुण आहेत, आम्ही किती आई रमाईसारखं वागतो. ज्या आईला आम्ही आई मानतो, आमच्या इकडं असं म्हणतात सर, आमच्या इकडं माझी आजी अशी म्हणते की बापाचे गुण पोराच्या अंगात येतात आणि आईचे गुण हे पोरीच्या अंगात येतात. अंगात येतात म्हणजे जर एखाद्या एखाद्या स्त्रीला चांगला स्वयंपाक बनवता येत असेल तर तिची मुलगी सुद्धा तिच्यासारखा स्वयंपाक बनवते. हे आईचे गुण मुलीच्या अंगात उतरणं असं म्हणतात, बरोबर. मग इथं बसलेल्या मायमाऊल्यांना विनंती आहे, किती जणांना असं वाटते की आई रमाई आमची आई आहे? किती जणांना वाटतं? जरा हात वरती करा बरं. आई रमाई आमची आई आहे ना? मग आता आईचे गुण पोरीच्या अंगात असतात म्हणा, आमच्या अंगात किती आई रमाईचे गुण आहेत जरा मोजाय सुरू करा बरं. आम्ही रमाईसारखं उपाशी राहू शकतो, आम्ही आई रमाईसारखं आयुष्यभर न भांडण करता राहू शकतो, आम्ही आई रमाईसारखं लेकरं जरी मृत पावली तरी साहेबांना न सांगता न काही करता त्यांना मूठ माती देऊ शकतो. आम्ही नवऱ्याला परदेशात शिकायला गेल्यावर त्याला इकडून पैसे पाठवू शकतो का? शिकायला जाणं दूरची गोष्ट, नवरा जर पैसे कमवायला जात असेल दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये, देशामध्ये तर सोडून टाका. आमच्या बायकांची इकडून कुजबूज सुरू होते, आता तुम्ही गेल्यावर आमचं कसं होईल, घराचं कसं होईल. आणि जर रमाईने त्यावेळी असं म्हटलं असतं तर बोलण्यासाठी मला भरपूर आहे. मी रमाई गाते, मी माझ्या पद्धतीने गाते, पद्धतीने प्रबोधन करते, पण सध्या तो वेळ नाहीये. महामानवाला मी अभिवादन करत आहे म्हणून थोडक्यात सादर करत आहे, लक्ष असू द्या. कारण आई रमाईवर बोलण्यासाठी खूप काही आहे, पण आई रमाई काय गाऊ तुझ्यावर शब्दही सुचत नाही. आई रमाई काय गाऊ तुझ्यावर शब्दही सुचत नाही. 2-4 ओळीत गाव मी तुला, कष्ट तुझे एवढे सोपे नाही. एवढ्या हाल अपेष्टा साहून विश्वास तुझा कधी ना हरला. एवढ्या हाल अपेष्टा साहून विश्वास तुझा कधी ना हरला. आणि सांगताना अभिमान वाटतो रमाई, तुझ्यामुळे आणि फक्त तुझ्यामुळे भीमराव या भारताचा कोहिनूर ठरला, या भारताचा कोहिनूर ठरला. कारण असताना एकटी Yeah.
ज्या आम्ही आई रमाईला आई मानतो त्या आई रमाई सारखं आम्हाला तिचं अनुकरण करणं होत नाही. आता फार मोठा प्रश्न आहे, रमाई आमची आई तर आम्हाला तिच्यासारखं अनुकरण करणं होत नाही. बरं ठीक आहे, अजून एक प्रश्न उभा आहे, रमाई सारखं वागायचं कुणासाठी? समाजात फार लोकांचं म्हणणं असते की समाजात रमाई निर्माण झाली पाहिजे, जिजाऊ झाली पाहिजे, सावित्री झाली पाहिजे. पण रमाई होण्यासाठी सुद्धा पुरुषांना बाबासाहेब व्हावं लागेल का नाही? रमाई कुणासाठी व्हायचं? रमाईची साथ देण्यासाठी, रमाईच्या सोबत राहण्यासाठी आणि रमाईंनी साथ देण्यासाठी बाबासाहेब असले पाहिजे. आणि आमच्या पुरुषांनी बाबासाहेबांसारखं वागणं काहीच होत नाही त्या बाबासाहेबांसारखं. मग ज्यांना बाबासाहेबांसारखं वागणं होत नाही, महात्मा फुलेंसारखं वागणं होत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं वागणं होत नाही, त्या लोकांनी अपेक्षा ठेवायची नाही की बायकांनी रमाईसारखं वागावं. बायका रमाईसारखं वागतील, वागून दाखवतील, संसार करून दाखवतील, पण त्यासाठी पुरुषांनी जरा व्यवस्थित 5 वाजता घरी नीट चलत आलं पाहिजे, तरच बायका रमाईसारख्या वागतील, नाहीतर नाही. कुणासाठी रमाई बनायचं? ज्यांना बाबासाहेबच कळला नाही त्या माणसांसाठी रमाई बनून फायदा नाही. कारण बाबासाहेब, एका ठिकाणी कवी सांगतात की रमाई समाज प्रबोधन घडून आणेल अशी गायकी आहे का? कारण रमाई बनायचं असेल तर बाबासाहेब सुद्धा असावे लागतात. आम्ही म्हणतो की रमाईसारखे कष्ट केले पाहिजे, रमाईसारखे, अरे हो, पण त्याच्यासाठी बाबासाहेब लागतात ना. रमाई कोण एकटीच राहणार आहे का? रमाई होणं शक्य नाही, तसं बाबासाहेब होणं तर बिलकुल शक्य नाही. बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे सुद्धा तुम्ही होऊ शकत नाही, तर मग रमाई होण्याची अपेक्षा करायची नाही. कारण इथं बसलेल्या माझ्या मायमाऊल्यांसमोर एक प्रश्न आहे आणि तसाच प्रश्न पुरुषांसमोर सुद्धा आहे. दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा. इथं बसलेल्या प्रत्येक मायमाऊल्यांना प्रश्न आहे हा. दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, मग तुमच्यात हाय का तशी कोणती रमा? तुमच्यात हाय का तशी कोणती रमा? दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा, मग तुमच्यात आहे का तशी कोणती रमा? तुमच्यात आहे का तशी? या गीतामध्ये 3 कडवे होते, पण एक कडवा आहे जे मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय सहज सकाळी. लक्ष असू द्या. दुःखाचा सागर पार केला तू, दुःखाचा सागर पार केला तू, असा गरिबीवर पार केला तू, असा गरिबीवर पार केला तू, मग लाजविले दुःखाला संसार केला तू ग, लाजविले दुःखाला संसार केला तू. त्यागाला नालंदाचं तुझ्या हात जोडणं, त्यागाला नालंदाचं तुझ्या हात जोडणं, तुझी माझ्या घरातील शुभ्र चांदणं,
आमचे कवी प्रतापसिंग दादा बोधडे काय सांगतात? प्रतापसिंग वाणी तुझी लेकर, प्रतापसिंग वाणी तुझी लेकर, हंबरती माते तुझी वासर, हंबरती माते तुझी वासर, सुलक्षणी आम्ही तुझी नवकोटी पाखर ग, सुलक्षणी आम्ही तुझी नवकोटी पाखर हो. प्रतापसिंग दादा बोधडे सांगतात की सुलक्षणी आम्ही तुझी नवकोटी लेकर, ही नवकोटी लेकर आई रमाईने कशी सांभाळले असते कि मारमा तेरा दर्जा इस आसमां से भी ऊंचा है, मारमा तेरा दर्जा इस आसमां से भी ऊंचा है, तेरी ममता का हिमालय तेरे कद से भी नीचा है, मारमा तेरा दर्जा इस आसमां से भी ऊंचा है, तेरी ममता का हिमालय तेरे कद से भी नीचा है, कैसे संभाले होंगे ये करोड़ों बच्चे अपनी गोद में मारमा ने, कल यही सवाल मैंने मेरी माँ से पूछा है, मैंने मेरी माँ से पूछा है. म्हणून